अदानी समूहानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे। 2035 पर्यंत AI रेडी डेटा सेंटर उभारण्याकरता अदानी समूहानं 100 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे। हे डेटा सेंटर्स अक्षय ऊर्जेवर चालणार असल्याचा दावा अदानी समूहानं केलाय। याबाबत अदानी समूहाचे संचालक जीत अदानी यांनी दिल्लीत भारत मंडपम या ठिकाणी सुरू असलेल्या AI समिट 2026 मध्ये या सगळ्या संदर्भात स्पष्टता दिली आहे। अदानी ग्रुप AI मध्ये करणार 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक। 2035 पर्यंत भारतात उभारणार AI रेडी डेटा सेंटर्स। अदानी समूहाची AI क्रांतीसाठी महत्त्वाची घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत AI समिट 2026 चं उद्घाटन केलं। यावेळी भारताच्या AI तंत्रज्ञानावर आधारित मानव विजनची घोषणा त्यांनी केली। त्या पार्श्वभूमीवर अदानी समूहानं 17 फेब्रुवारी रोजी त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली। अदानी एंटरप्राइजेसने भारतात 2035 पर्यंत AI रेडी डेटा सेंटर्स उभारण्यासाठी 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली। विशेष म्हणजे हे डेटा सेंटर्स अक्षय ऊर्जेवर चालणार आहेत। अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी केलेल्या या घोषणेची आणि AI डेटा सेंटर्सची माहिती कंपनीचे संचालक जीत अदानी यांनी दिल्ली इथे सुरू असलेल्या AI समिट 2026 मध्ये दिली। The chairman of the Adani Group made one of the most transformative announcements in India's technology history. Our group will invest $100 billion to build a sovereign, green energy-powered AI infrastructure platform for the nation. या गुंतवणुकीमुळे पुढील 10 वर्षात भारतात सर्व्हर मॅन्युफॅक्चरिंग, प्रगत इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर, सॉव्हरेन क्लाउड प्लॅटफॉर्म आणि इतर सहाय्यक उद्योगांसह विविध क्षेत्रांमध्ये 150 अब्ज डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक आकर्षित होऊ शकते। यातून 250 अब्ज डॉलर्सची AI इकोसिस्टीम तयार करण्याची योजना असल्याची माहिती जीत अदानी यांनी दिली आहे। The background of the summit across, and drawing from Prime Minister's vision of inclusive AI, responsible AI, matters a lot in today's world where, from an India point of view, the real value of this is going to only be realized when every last person is going to be able to use and adopt AI in their day-to-day life, and that really should be the goal that everyone should keep in mind. भारताच्या दृष्टिकोनातून या समिटचे आणि त्यातील नवोन्मेषाचे खरे मूल्य तेव्हाच साकार होईल जेव्हा समाजातील शेवटचा माणूस त्यांच्या दैनंदिन जीवनात AIचा वापर करू शकेल आणि त्याचा अवलंब करू शकेल, आणि हेच ध्येय प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे असा विश्वास जीत अदानी यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।